धीमहि यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। महामृत्युंजय मंत्र। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। 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 ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् 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 मृत्योर्मुक्षीयमामृतात्। जय गुरुदेव। ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत। परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे। एक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयांची माहिती घेत आहोत आणि आजचा सत्संग देखील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे, कारण की मागच्या वेळेस आपल्या विनंतीला मान देऊन प्रभाकर शेंबेकर यांनी आजचा सत्संग घेण्याचे मान्य केले आणि ते स्वतः राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर मधून रिटायर झालेले आहे। SSY ते टीचर आहे। खोपोली येथे आपला सुंदर असा आश्रम आहे, त्या ठिकाणी ते SSY बॅचेस घेत असतात। तसेच ते ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट खोपोली याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पौरोहित्याचं देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे। तर मी प्रभाकरजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे। जय गुरुदेव।
जय गुरुदेव. ऐकायला येतोय आवाज? हो हो येत. येतोय. ठीक आहे. मी थोडं शेअर करतोय, पीपीटी शेअर करतो आणि मग आपण पुढे जाऊ. मागच्या वेळेला काही गोष्टी आपण कम्युनिकेशनच्या बाबतीत बघितल्या होत्या. थोडक्यात संवाद म्हणजे काय, किंवा तो संवाद कसा होतो त्याचं टेक्निक आपण बघितलं होतं. थोडक्यात डिकोडिंग कसं होतं, एन्कोडिंग आणि डिकोडिंग मी कसं समजावून घेतो बुद्धीच्या माध्यमातून, आणि मग मी व्यक्त होतो किंवा मी बोलतो, किंवा मला जे काही त्याच्यावरती रिॲक्शन घ्यायची आहे ती कशी होते. आणि मग याच्यामध्ये डिस्टॉर्शन म्हणतात, म्हणजे कशा तऱ्हेने एखादा मेसेज किंवा एखादा मला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये कसे फरक पडत जातात, आणि मग मी दुसऱ्याला सांगताना म्हणा किंवा ते व्यक्त करताना त्यामध्ये काय गडबडी होतात, अशा तऱ्हेचा एक भाग घेतला होता. त्यानंतर आपण पुढे आलो की बोलणं जे आहे, त्या बोलण्यावरती आपण कसं हे करता येईल त्याप्रमाणे आपण त्याचा आवाज कसा असावा, तुम्ही बोलताना कसं बोलताय हे जास्त महत्वाचं आहे. काय बोलताय याच्यापैकी ते तर आहेच महत्वाचं, पण कसं बोलताय हे खूप महत्वाचं आहे. असा एक आपण भाग बघितला होता. त्यात आपण बघितलं होतं की शब्द जे आहेत ते शब्द 6% महत्वाचे आहेत, पण ते पण महत्वाचे आहेत. त्यामुळे मग आपण तुकोबारा यांचं आपण ते बघितलं होतं की शब्द कसे बोलावेत. ते त्याच्याबद्दलचं त्यांचं जे काव्यात्मक हे होतं ते आपण आपण बघितलं होतं. मी ते शेअर करायलाही जोशी सरांकडे दिलं होतं, कदाचित ते त्यांनी शेअर केलं असेल. आता आपण यातलाच थोडासा पुढचा भाग जाऊ. मागच्या वेळेला वेळेच्या बंधनामध्ये थोडं बोलण्याच्या बाबतीत काही गोष्टी आपण पाळणं चांगलं आहे, किंवा कसं त्याच्यामुळे इफेक्टिव्ह होतो किंवा त्याचा परिणाम कसे चांगले होतात त्या बाबतीत मी बोललो होतो. तर आता आपण त्याच्या पुढचा भाग थोडासा आहे, थोडा बोलण्याचा भाग आहे, तो आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. मी आता माझी पीपीटी जी आहे ती शेअर करतोय. 1-2 मिनिटं लागतील. स्क्रीन दिसतोय तुम्हाला? स्क्रीन शेअर झालाय का? नाही 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 झाला? नाही. को होस्ट केलं का तुम्हाला होस्ट? हा, होस्ट केलेलं आहे. शेअर व्हायला हवं. एक मिनिट हा फक्त. गुरुजींनी को होस्ट केलेलं नाही तिकडनं. नाही नाही, आहे, होस्ट केलेलं आहे मला. हा केलेलं आहे. केलेलं आहे त्यामुळे व्हायला हवा. पुन्हा एकदा स्क्रीन बघतो मी शेअर करून. श्रीजी ते सोनालीचा हे बंद करा माईक. आता दिसतोय का शेअर स्क्रीन? हो दिसतो. हा, दिसतोय ना, ठीक आहे. आता आपण थोडं पुढे जाऊया. आपण बघितलं होतं की एखादा शब्द जो आहे तो व्यक्त करताना आपण एखाद्या वाक्यावरती किंवा एखाद्या त्यातल्या शब्दावरती जोर दिला तर त्याच्यामुळे अर्थ कसे बदलतात, किंवा माझ्या बोलण्यामधून माझा टोन जर बदलला. एकच गोष्ट असते की तुम्ही बाहेर जा असं मला सांगायचंय, तर प्लीज तुम्ही बाहेर जाता हा एक शब्द आहे. आणि तुम्ही बाहेर जा लगेच ऑर्डर आहे, आत्ताच्या आत्ता बाहेर जा. आता म्हणजे हे आपण जेव्हा बोलताना त्याच्यावरती जोर देतोय किंवा कुठल्या शब्दावरती तुमचं जोर आहे त्याप्रमाणे बदलतं. तर आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूया. आपल्याकडे विचार भरपूर असतात आणि ते कसे शब्दात मांडावे हा काही काही वेळेला आपल्याला प्रॉब्लेम असतो. म्हणून म्हणतात व्हॉट आय थिंक. स्क्रीनवर बघितलं तर एवढं मोठं माझ्याकडे असतं, ते बोलायचं असतं किंवा व्यक्त करायचं असतं, मला विचार असतात. त्यातलं फार थोडं असतं ते मी शब्दबद्ध करू शकतो किंवा शब्दामध्ये मांडू शकतो.
आणि त्यातलंही फार थोडं मी बोलतो. म्हणजे मला असं वाटतं मी आता बोलीन, आपण समजा एखाद्या लेक्चरला जातो तेव्हा तयारी भरपूर केलेली असते आणि नंतर जेव्हा मी व्यक्त व्हायला जातो किंवा बोलायला जातो त्यावेळेला मी त्यातले फार थोडे शब्दच बोलतो. म्हणजे माझ्याकडे लिहिलेलं भरपूर असतं वर्ड, पण तेवढं होतं. आणि त्याच्याही पुढचा भाग कम्युनिकेशनचा असा आहे की समोरच्या माणसाला तो किती समजतो, कारण तो फिल्टर लावतो, त्याला त्यातलं काही हवं तेवढंच घेतो वगैरे करून बघायला गेले तर त्याच्यामध्ये अगदी छोटासा एक राऊंड दाखवलेला आहे. तर ते व्हॉट पीपल अंडरस्टँड ऍक्च्युली अंडरस्टँड म्हणजे लोकांना फार थोडं ते समजतं. तेव्हा त्यामुळे आपण हे गृहीत धरायला पाहिजे की सुरुवातीला आता SSY क्लासच उदाहरण घेऊ. सगळ्यांना असं वाटतं की मी SSY क्लास केला, पण खरं सांगायचं तर पहिल्या वेळेला जेव्हा SSY क्लास करतो तेव्हा हळू थोडंसं कॉन्सन्ट्रेशन नसतं किंवा इतर सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो, आपण तेवढे सेटल नसतो आणि त्यामुळे पहिल्यांदा साधकांना साधारण 30 to 40% 30 ते 40% वरती तो क्लास समजत नाही. म्हणून मग म्हणतात की पुन्हा पुन्हा क्लास ऐका, व्हॉलेंटिअर म्हणून या, पुन्हा ऐका, किंवा एखादी गोष्ट समजावून घ्यायची असेल तर ती पुन्हा पुन्हा का वाचायची. पुस्तक वाचलं तरी सुद्धा असंच होतं, त्यातला थोडा भाग आपल्याला समजतो, मग अजून वाचलं की थोडा समजतो, अजून वाचलं की असं रिपिटेटिव्ह याच्यामुळे समजतं. तर ही गोष्ट बोलणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपण एक म्हटलं होतं की बोलत असताना जिभेचं आणि मेंदूचं कनेक्शन असावं. तर हे जर आता तुम्ही चित्र बघितलं तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, मेक शुअर इट इज कनेक्टेड बिफोर यू स्टार्ट टॉकिंग. तर बोलण्यापूर्वी हे जर तुम्हाला हे कनेक्शन आहे की नाही, म्हणजे मी विचार करून बोलतोय की नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणखीन एक सांगायचा मागच्या वेळेला भाग राहिला म्हणून तो आता इथे थोडासा सांगतो थोडं, कारण हे आपला जो ग्रुप आहे हा थोडा आध्यात्मिक गोष्टींशी जोडलेला आहे आणि त्यामुळे त्यांना हे सांगितलेलं चालेल, कारण हे मी PPT जे बनवलेलं आहे ते कुठेतरी प्रोफेशनल लोक किंवा जे कंपन्यांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी. तर हा सत्संग आपला थोडासा आध्यात्मिक या दृष्टीने आपण घेतो आहोत, म्हणून मला जे समजलंय ते मी सांगतो. कदाचित ते सत्य असेल किंवा नाही ते तुम्ही ताडून पहा. मुळामध्ये आपल्या इंद्रियांवरती एखादं संवेदना पडते, बाहेरून कानावरती आवाज येतो, डोळ्यांपुढे चित्र दिसतं काहीतरी, किंवा वास येतो, किंवा अशा ज्या संवेदना येतात त्या तुमच्या शरीरावर पडतात. असं म्हणतात मूलाधार चक्रावरती हे पृथ्वी तत्वाचं आहे, त्यामुळे त्या पृथ्वी तत्वावरती त्याचे परिणाम होतात. त्यानंतर त्याचे कंपन उठतात आणि मग ते विचार म्हणून येतात, असं आपण बघितलेलं आहे क्लासमध्ये सुद्धा. मग ते काय होतं, ती जी कंपन येतात त्याचं स्वाधिष्ठान चक्रावरती ते इम्पल्स जातो, कारण चक्र आहेत खालून वरपर्यंत येतात. आता आम्ही इथे आश्रमामध्ये आम्ही मंत्रचक्र साधना आता घेतो आहोत, म्हणून मला हा उल्लेख आता करावासा वाटतोय. त्याचं कारण ते पण आहे, कालच त्याच्यावरती उजळणी पण झाली आमची. त्या स्वाधिष्ठान चक्रावर स्व अधिष्ठान आहे, म्हणजे ते काय आहे ते समजून घेणं, अंडरस्टँडिंग लेवलवरती आहे. ते त्याचं फिलिंग काय आहे, आय फील, म्हणजे मला त्या ते संवेदना आहे ती कशी आहे, काय आहे, सुखद आहे, दुःखद आहे, किंवा काय असा तऱ्हेने, किंवा मला कशी समजते, हे एन्कोडिंग जे भाग आहे तो तिथे स्वाधिष्ठान चक्रावर होतो. आणि मग हळूहळू तो शब्द वरच्या बाजूला येऊन मणिपूर चक्रावर त्याला तेज मिळतं. तेज याचा अर्थ गती किंवा त्याला पॉवर मिळते. तर विचार उमटला, त्याचा अर्थ लावला गेला, त्याला गती मिळाली. गती मिळाल्यानंतर तो वर येतो अनाहत चक्रामध्ये, म्हणजे हृदयाजवळ. तिथे त्याच्यामध्ये भावना ओतल्या जातात, प्रेम असेल, राग असेल, किंवा काही जे असेल, द्वेष असेल, तर तो सगळा त्या शब्दात त्या विचारामध्ये तो मिळवला जातो अनाहत चक्रामध्ये. आणि अनाहत चक्रामधून मग वरती विशुद्ध चक्रामध्ये त्या पोकळीमध्ये त्या शब्दाची निर्मिती होते आणि मग वैखरी वाटे आपल्याला बोललं जातं. म्हणून म्हणतात परा पश्चंती मध्यमा वैखरी. पण त्याच्या आधी तो खाली शब्द उमटतो, मग तो वरती येते हळूहळू आपल्या तोंडातून बाहेर पडतो. आणि म्हणतात ना, जे पोटात असतं ते ओठात येतं, असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. तर त्याचं कारण ते आहे, खालून आतमधून ते पहिलं निर्माण होतं आणि मग बाहेर पडतं. ते थोडंसं मला मागच्या वेळच्या त्या बोलण्यात सांगायचं राहिलं होतं, म्हणून मी हे करतो. आता आणखीन बोलण्याची जी सुरुवात आहे त्याच्यासाठी काही एटिकेट्स किंवा काय कसं त्याच्यामध्ये हे केलं तर कम्युनिकेशन चांगलं होतं. तर बघा, एनकरेजिंग अँड डिस्करेजिंग, म्हणजे
तुम्ही सुरुवात जर अशी केलीत की मी हे जे काही बोलणार आहे हे जरासं क्लिष्ट आहे किंवा कठीण आहे, तुम्हाला समजायला ते मला कठीण होईल, मी समजावून सांगतो पण तुम्हाला जरा कठीण होईल. आता ही सुरुवात कशी झाली तर डिस्करेजिंग, म्हणजे तुम्हाला ती समजणार नाही हेच म्हटले. त्याच्याऐवजी असं म्हटलं की मी तुम्हाला सोपं करून सांगतोय आणि हे सगळं तुम्हाला नीट समजणार आहे, असं जर बोलून सुरुवात केली तर ते एनकरेजिंग आहे, इन्स्पायरिंग आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर सुरुवात करताना सुरुवातच अशी करतात, माझे वडील असे होते, ते मला जेव्हा एखादी गोष्ट सांगायची माझे आणि त्यांचे मतभेद होते, त्यामुळे ते मला पहिल्यांदाच म्हणायचे मला माहिती आहे की मी जे काही सांगतो आहे ते तुला पटणार नाही पण तरी सांगतोय. आता अशी जर सुरुवात तुम्ही मुलांबरोबर कोणाबरोबरही तुमच्या घरातल्या माणसांबरोबर नव्हे बाहेरही म्हटलं की मला माहिती आहे तुम्हाला हे पटणार नाही, तर काय होईल, सुरुवातीलाच ती व्यक्ती तुमचं बोलणं कट करून टाकू, मग सांगतोस कशाला. अशा तऱ्हेने पहिल्यांदाच तुम्ही जेव्हा काही काही गोष्टी जर सुरुवात केली तशी तर त्याप्रमाणे होतो. त्यामुळे मी कंपनीमध्ये एकदा लेक्चर देत होतो तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला माहिती आहे, आमचा जो ऑफिसर एक होता त्यांनी माझी ओळख करून दिली आणि तो म्हणाला मला माहिती आहे हे आपण नेहमीच करत असतो ही लेक्चर्स वगैरे, तुम्हाला ते थोडं कंटाळवाणं होण्याची शक्यता आहे पण आमचा तो एक प्रोटोकॉल किंवा एक आमच्या पद्धतीतला त्याच्यातलं हे आहे त्यामुळे ते आम्हाला करायचंय. आता हे जर तुम्हाला एक टेक्निकल भाग म्हणून करायचं असेल तर समोरच्यांना कसा इंटरेस्ट निर्माण होईल. तर अशा तऱ्हेने जर केलं मेक अँड ब्रेक, डू अँड अनडू, बऱ्याच वेळेला हे करू नका ते करू नका असं करू नका, हे नको 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 जे म्हणतं त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह कम्युनिकेशन करत असता. त्यामुळे त्याच्याऐवजी काय करा हे सांगितलं तर ते जास्त चांगलं आहे. मुलांना आपण सांगतो आता जाशील पेपरमध्ये लिही पण चुका करू नकोस. आता हे चुका करू नकोस कशाला आपण सांगतो, त्याच्यापेक्षा व्यवस्थित लिही, मला माहिती आहे तू छान लिहिणार आहेस आणि सगळं आठवणार आहे तुला आणि तू चांगलं लिही, हे जर म्हणून त्याला पाठवलं तर तिथे ते नकारात्मक जो भाव येतोय आणि त्याच्यामुळे खरोखरच तसं घडतं हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला अंडूच्या ऐवजी काय कर हे सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि समोरच्या व्यक्तीला आपण कनेक्ट करणार आहोत, जोडणार आहोत, हा जर भाव माझा जर राहिला तर तो आतूनही आपण त्याच्या त्या भावात असतो आणि त्यामुळे वरचं बोलणं तर येतच आणि त्या भावामध्ये ओलावा येतो किंवा त्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी येते आणि त्यामुळे तुम्हाला ते त्याच्याशी पुढचा जो संवाद आहे किंवा त्याच्याबरोबरचं जे काम आहे ते स्मूथ होऊन जातं. हे मला सांगावंसं वाटत होतं म्हणून हे जरा हा भाग पुन्हा घेतला मी. असं म्हणतात कम्युनिकेशन किंवा संवाद आहे त्याच्यासाठी स्मार्ट कम्युनिकेट व्हा, बी स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय, तर तुम्ही जे काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा लिहायचं आहे ते स्पेसिफिक त्याच्यामधलं काय आहे. म्हणजे असं म्हणतात कंपन्यांमध्ये एक म्हणतात 4 W and 1 H मेथड, म्हणजे काय, व्हॉट टू कम्युनिकेट, व्हाय टू कम्युनिकेट, व्हेन टू कम्युनिकेट, असे डब्ल्यूचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला स्वतःला विचारायचे. मला काय नेमकं सांगायचंय, म्हणजे उदाहरणार्थ आपण फोनवर बोलतो त्यावेळेला भरपूर अवांतर भरपूर बोललं जातं गावाला आज सकाळी गेले. आणि मी आणि हो ना, बाकीच्याने काल त्यांना यायला उशीर झाला, जवळजवळ 11 11:30 वाजून गेले. नाही ते 11:30 आले रात्री. ते अमरापूरला गेले होते, त्यांचं भाषण होतं. नाही 10:30 ते तिथनं निघाले अमरापूरवरनं आणि अरे मग स्वातिमा, स्कूटर तुमचं माईक. विजयजी तुमचा माईक म्यूट झाला आहे. तुमचा माईक म्यूट झाला आहे विजयजी. कालिदास गर्जेंचा पण बंद करा श्रीजी, मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो. आता येतोय आवाज? हा येतोय आता. हा हा, ओके 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 ठीक आहे. ते मी करत असताना बंद झाला तो. पीपीटी शेअर कुठे गेली?
मध्येच माझा पीपीटी बंद झाली बहुतेक. ते ऑफ केले मग. हा, काहीतरी गडबड झाली. ठीक आहे, मी पुन्हा पीपीटी चालू करून शेअर करतो, स्क्रीन शेअर करतो. म्हणजे स्क्रीनवर हे करा ना, स्क्रीन हा, करतो. हा, एक मिनिट. हा, करा, मग ती चालूच आहे. स्क्रीन हो. शेअर चालू आहे, पीपीटी चालू करा फक्त. हम्म. एक 2 मिनिटं होईल. ठीक आहे, पीपीटी चालू होत नाहीये बहुतेक. मग काही आहे. आवाज येतोय ना? ठीक आहे, मी माझ्या लॅपटॉपवरच्या पीपीटीनी पुढे जातो. आता आपण पुढे जातो आहोत. बोलावं कसं हे झालं. आता असं म्हणतात की बोलणं कसं बोलताय त्याला जो महत्व आहे, तर त्या बाबतीत त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजला कायनेसिस असं काहीतरी शब्द आहे त्याचा, कायनेसिक्स म्हणून. तर तो असं म्हणतात की जवळजवळ 55% म्हणजे 50%पेक्षा निम्मा जो काही भाग आहे, हा तुमचं कसं बोलताय किंवा तुमची बॉडी लँग्वेज काय आहे त्यावरती पुढचं अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पोस्चर जे आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगता त्यावेळेला तुमचं पोस्चर कसं आहे हे पण खूप काही सांगत असतं. म्हणजे आपण साधं गोष्ट आहे की क्लासमध्ये सुद्धा सांगतो की तुम्ही हात जर एकमेकांना असे बांधून ठेवलेले असतील तर आपण सांगतो की ओपन, ते हात सोडून द्या. त्याचा अर्थ ओपन टू लर्न. हात तुमचे ज्या वेळेला वर तळवे वर आहेत, आकाशाकडे आहेत, तेव्हा तुम्ही रिसिव्हिंग एंडला असता, म्हणजे तुम्ही घेण्याच्या भावामध्ये असता. आणि त्यामुळे किंवा आपण आता जप केला त्यावेळेला ध्यान मुद्रा असते किंवा तुमचे ज्ञान मुद्रा म्हणा किंवा इतर अशा तऱ्हेच्या पोस्चरमुळे काय होतं ते तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये घ्यायला आपण उद्युक्त होतो. तेव्हा आता ही दुसरी बाजू आहे. एखादा माणूस सांगत असतो पण ते मी रिसिव्हिंग एंडला किंवा त्या बाजूने मी कसं घ्यावं त्याच्यासाठी आहे. तर पहिलं म्हणजे तुम्ही रिलॅक्स पाहिजेत आणि संपूर्णपणे कम्फर्टेबल जर असाल तर तुमचं रिसिव्हिंग एंडला म्हणजे तुम्ही घेण्याच्या भावामध्ये लगेच येता. बॉडी जर स्टिफ असेल किंवा तुम्ही हात बांधलेले असतील अशा तऱ्हेने असेल आणि काय चाललंय बघू अशा तऱ्हेने तुमची जर वृत्ती असेल तर ते आत जात नाही. मग सिलेक्टिव्ह लिस्निंग होतात. म्हणतात की तुम्ही त्या बाबतीमध्ये घेण्याच्या ह्याच्यात नसता. नंबर 2, तुमचा जे चेहरा असतो तो असं म्हणतात की चेहरा आहे हा विंडो टू युअर सोल. म्हणजे तुमच्या आत्म्याचं किंवा आतमधल्या भावभावनांचं असं ते चेहऱ्यावरचं जे प्रतीक आहे. फार थोड्या लोकांना चेहरे बदलवता येतात किंवा असं म्हणतात नट लोक ऍक्टर असतात ते चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि करतात. पण सर्वसामान्य माणसाला चेहऱ्यावरचे हावभाव असतात हे बरंचसं सांगत असतात. म्हणजे तो आनंदी आहे किंवा तो आता त्याला राग आलेला आहे किंवा कन्फ्युजन आहे, एखादी भीती वाटते का. तर अशा तऱ्हेच्या बऱ्याचशा भावभावना आपल्या चेहऱ्यावरती व्यक्त होत असतात. तेव्हा ज्या वेळेला तुम्हाला ते जर कम्युनिकेशनच्या बाबतीत जरी करायचंय तर तुम्ही जेवढे रिलॅक्स राहाल आणि हे व्हाल तेवढं ते सोपं होतं आणि हे फेसवरून तुमच्या चेहऱ्यावरून पण समजतं. असं एक म्हणतात स्माईल इज अ कर्व्ड लाईन विच मेक्स एव्हरीथिंग स्ट्रेट, असं एक वाक्य आहे. तर कर्व्ड लाईन म्हणजे कशी, तर 2 प्रकारांनी कार्टून काढतात बघा. चेहऱ्यावरचं अशा तऱ्हेने वरून खाली अशी एक रेषा काढलेली असते चेहऱ्यावरती. तर असं जर झालं तर एखादा माणूस रडताना दाखवतात ना त्यावेळेला वरून खाली अपवर्ड, वरून खाली असा ते कमान असते. आणि हसणारा जो चेहरा असतो, आता माझ्या पीपीटी मध्ये तो होता, तर तो खालून वर असा चंद्रासारखा असतो. तर तो चेहरा जो आहे तो म्हणतात हसणारा आहे.
तर तुम्ही जर कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगायची असेल, मला कुठे ऑफिसमध्ये आपण जातो किंवा एखाद्या बरोबर तुम्हाला काहीतरी काम करून घ्यायचं आहे किंवा काम आहे, अशा ठिकाणी गेलेत आणि तुम्ही जर स्माइलिंग फेसनी त्याच्याकडे गेलात, हो हॅलो, हाऊ आर यू, फाईन वगैरे, तुमचं चांगलं जर कम्युनिकेशन हसतमुखाने केलं, तुम्हाला कदाचित असं आतून वाटत असेल की हा काम नाही करणार, पण मी तुम्हाला सांगतो अशा हसतमुख चेहऱ्याने जर तुम्ही त्याच्याकडे गेलेत तर तुमचं 80% काम झालेलंच असतं, असा एक अनुभव आहे. तेव्हा पहिलं विचार पण पॉझिटिव्ह ठेवून आतमधून आपण जर तिथे गेलो आणि ते व्यक्त होत असतं. किंवा असं म्हणतात की कृत्रिमरित्या जरी तुम्ही चेहऱ्यावरती हसू आणलं तरी सुद्धा तुमचा ताण जातो. स्ट्रेस मॅनेजमेंट मी घेतो, तर असं म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही नुसतं कृत्रिमरित्या जरी आलेत, हल्ली लाफिंग क्लब असतात, तुमच्याकडे पण असेल कदाचित, तर तिथे पहिल्यांदा वाटतं की कृत्रिमरित्या लोक हसतात म्हणून, पण नंतर खरोखरच ते हसू येतं किंवा आतमधून तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागतं. तर हे थोडंसं कृत्रिम का होईना, पण जर हास्य आणलं चेहऱ्यावरती तर बघा तुम्हाला आतमधून पण रिलॅक्स वाटायला लागतं आणि समोरच्या माणसाला पण कम्युनिकेशन इझिली जातं किंवा खूप चांगलं होतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे बोलत असताना कम्युनिकेशन मधली, ती म्हणजे सगळ्यात डोळे जे आहेत, हे डोळे सगळ्यात बोलत असतात. म्हणजे म्हणतात ना, डोळ्यांमधून माणूस व्यक्त होत असतो आणि डोळे हे भावभावनांचं प्रतीक आहे. तर तुम्ही जर डोळ्यांनी, मी आता तुमच्या सर्वांबरोबर, आता हे ऑनलाईन शक्य होत नाही, पण तरी मी जर तुमच्या सर्वांकडे जर नजर टाकून जर मी बोलत असलो, आता मी जे काही कम्युनिकेशन करतोय, मी जे काही चाललेलं आहे माझं बोलणं, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? तर मी तुम्हाला अटेंड करतोय असं वाटतं. म्हणजे डोळे ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीकडे वळून बोलता, त्यावेळेला त्या व्यक्तीला मला ती व्यक्ती अटेंड करते हे लक्षात येतं. म्हणून क्लास घेत असाल किंवा काही असेल तर त्यावेळेला सगळ्यांवरती नजर फिरवणं किंवा सगळ्यांना तुम्ही सामावून घेणं. आपण बघा कुठल्याही कृतीमध्ये सांगतो सर्वांना सामावून घ्या. सामावून घ्या म्हणजे काय? सगळ्यांकडे बघा, त्यांच्या डोळ्यात बघा आणि डोळ्यांनी कनेक्टिव्हिटी लवकर साधली जाते. तर अशा तऱ्हेने तुम्ही सगळ्यांना कव्हर करायचे असतील तर डोळ्यांनी. आणि दुसरी बाजू पण आहे की समोरची व्यक्ती तुमच्याकडे जेव्हा डोळ्यातून डोळे लावून बघते त्यावेळेला ती तुमच्याशी कनेक्ट आहे हा तुम्हाला पण भाव येतो. म्हणजे जेव्हा एखादं लेक्चर डायसवरून चाललेलं असतं तेव्हा समोरच्या व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे बघत असतात, एखादा व्यक्ती दुसरीकडे बघत असतो, मग त्याला असं वाटतं की ह्याचं लक्ष नाहीये, हे लगेच लक्षात येतं. तर त्यामुळे डोळ्यांमधून आपण संवाद साधत असतो, हे खूप महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर असं एक ऑब्झर्वेशन सांगतात की एखाद्याच व्यक्तीला जर फोकस करून तुम्ही 6 सेकंद किंवा 7 सेकंदाच्या वरती जर त्याच्याकडे बघत राहिले तर तो पण अस्वस्थ होतो. तेव्हा ही पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग एकाचकडे रोखून बघत राहिलं तर मग बाकीचे पण डिस्टर्ब होतात की हा ह्यालाच देतोय की काय लेक्चर, आम्ही आहोत इथे, असं आपोआपच त्याला वाटायला लागतं. त्यामुळे सगळ्यांना अटेंड करायचं आणि एकालाच फोकस करू नका आणि एकालाच फोकस 7 सेकंदांच्या वर करायचं नाही. हे नीट लक्षात ठेवलं तर ते चांगलं आहे. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी इन्क्ल्युजन हे महत्वाचं आहे. दुसरी रेंज तुमची लक्षात आली पाहिजे की तुम्हाला जेवढ्या लोकांना सामावून घेता येते त्यावेळेला तुम्ही जेव्हा बोलत असता त्यावेळेला तुमच्या समोर येतील व्यक्ती किंवा तुमच्या रेंजमध्ये सगळे असतील याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग काही लोक त्या ह्याच्यातून प्रवाहातून बाजूला जातात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर तुम्ही जे काही मेसेज असतो तो जात नाही. तर त्यामुळे रेंज सुद्धा खूप महत्वाची आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ. ऐकणं आणि ऐकू येणं. असं म्हणतात ऐकणं ही एक कला आहे, ऐकू येणं ही काही कला नाहीये. ऐकायला तर आपल्याला भरपूर गोष्टी येत असतात. तर ऐकणं आणि ऐकू येणं याच्यामध्ये फरक आहे ना. जसं दिसणं आणि बघणं याच्यात फरक आहे. आपण मेडिटेशन मध्ये सांगताना किंवा मेडिटेशनच्या समाधी अभ्यासाच्या याच्यात सांगतो की ती कसं आहे की मी ऐकत नाही पण मला ऐकू येतं, मी मुद्दामून ऐकत नाही. याचा अर्थ काय? ऐकणं, त्याला लिसनिंग म्हणून शब्द आहे इंग्रजीमध्ये. इंग्रजीत काही काही शब्द खूप छान असतात की ज्याच्यामुळे खूप सेन्स व्यक्त होतो. तर तसं आहे हिअरिंग आणि लिसनिंग. हिअरिंग म्हणजे काय आहे? हे कान आहेत म्हणून मला ऐकायला येतं, कान बंद नाही करता येत ना मला, त्यामुळे मला ऐकायला येतं. पण लिसनिंग असतं तेव्हा काय असतं? मी ऐकत असतो.
समजा मग आता मी आता इथे बसलेला आहे आणि बाहेरून एखादी गाडी गेली, मला कानावरती आवाज येणार आहे, पण मी मुद्दाम ऐकलं तर मला समजणार आहे ही गाडी कुठली होती. हा, हिरो होंडाचं फायरिंग दिसतंय की अमुक गाडीचं फायरिंग दिसतंय किंवा त्या धूमवाल्या ज्या गाड्या असतात तसली काहीतरी गाडी गेली. म्हणजे मी मुद्दाम म्हणजे त्याच्याशी अटॅच असणं, माझ्या मनाचा त्याच्याशी सहभाग असणं हे खूप महत्वाचं आहे लिसनिंग मध्ये. मग बऱ्याच वेळेला काय असतं, आपल्या कानावर पडत असतं, अरे लक्ष कुठे आहे तुझं, मी काय बोललो तुझ्या समजलं का. तर तो ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो, त्याचं मन दुसरीकडे गेलेलं असतं, भरकटलेलं असतं, समोर बघत असतो, तो आपल्याकडे ऐकतोय असं पण दिसत असतं, पण त्याला समजत नसतं. त्याचा अर्थ तो ऐकत नसतो, तर त्याला ऐकू येत असतं फक्त. त्यामुळे लिसनिंग आणि हिअरिंग हे खूप वेगवेगळ्या दोन हे आहेत. त्याच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे किंवा त्याच्यामध्ये हे जे लिसनिंग जे असतं हे इंटेलेक्च्युअली किंवा बौद्धिक त्याच्यात प्रक्रिया होत असते आणि इकडे बुद्धीचा भाग नसतो, ऐकणं हा काही नसतो, कानावर पडतंय म्हणून येतो आणि त्याच्यासाठी स्किल नसतं. हे ऐकावं कसं हे स्किल आहे. त्यामुळे आता त्या भागाकडे जाऊया. म्हणजे बोलणं झालं, आता दुसरी बाजू आली ऐकावं कसं. तर बऱ्याच वेळेला ऐकणंच आपल्याला, कारण हे शिकवलं जात नाही ऐकावं कसं ते. कारण ऐकणं हे ऐकण्याच्या माध्यमातून आपण त्या दिवशी बघितलं होतं की जवळजवळ 60%, 50-60% आपलं कम्युनिकेशन हे ऐकण्यामधून जात असतं. त्यामुळे ते आहे. तर कॉन्शियस लिसनिंग, कॉन्शियस हिअरिंग इज लिसनिंग. म्हणजे जाणीवेतून ऐकणं म्हणजे ऐकणं आहे खरं. पुढे जाऊ. असं म्हणतात की निसर्गाने आपल्याला एकच तोंड दिलेलं आहे आणि कान मात्र दोन दिलेले आहेत. हे तुम्हाला माहिती असणार. तर हे कशासाठी दिलेलं आहे, तर असं म्हटलं जातं की कानाने ऐकावं जास्त आणि तोंडाने कमी बोलावं. असं जो असतो तर त्याला त्याचे फायदे होतात. म्हणजे त्याला बहुश्रुत म्हणतात. बहुश्रुत, श्रुत याचा अर्थ काय, ऐकलेला, पुष्कळ ऐकलेला. तर ज्याला भरपूर ऐकण्याची सवय आहे तर तो बहुश्रुत होतो आणि त्याच्या ज्ञानामध्ये जास्त भर पडते बोलण्यामध्ये. असं म्हणतात की बरीचशी माणसं ऐकतात, पण ते कशासाठी, तर ते समजावून घेण्यासाठी नाही, तर त्याला रिप्लाय देण्यासाठी ऐकतात. म्हणजे आता याच्यात मग बघूया की कसं याच्यावरती त्याला मी प्रश्न विचारतो, ते बोलतायत ना, ह्याच्यामध्ये मी बऱ्याचशा काही त्रुटी असतील तर त्या मी शोधून काढतो आणि मग मी बोलतो, किंवा ह्याच्यावरती मला उत्तर द्यायचं आहे ह्या अँगलनी बोलतो. आणि मग अशा वेळेला काय होतं, समोरची व्यक्ती जे काही बोलत असते किंवा सांगत असते ते तसंच्या तसं आपल्याला आत घेता येत नाही. आणि म्हणून म्हणतात की हे अशा तऱ्हेने तुम्ही ते समजावून घेण्यासाठी म्हणून ऐका किंवा ते मला वेगळं आहे म्हणून ऐका, माझे पूर्वीचे बायस त्याच्यामध्ये आणू नका वगैरे. तर आता आपण पुढे जाऊया. त्यातलं स्किल मध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत. बी अ गुड लिस्नर, म्हणजे आपण चांगलं ऐकू कसं शकतो. पहिलं म्हणजे समोरच्या व्यक्तीबरोबर आय कॉन्टॅक्ट ठेवा, डोळ्याला डोळा भिडवून मग ऐका, म्हणजे ते सगळं आतमध्ये जातं. बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती असेल की एखादी व्यक्ती ऐकायचं नसेल तरी नजर चुकवते, माझ्याकडे बघ, मी काय सांगतोय माझ्याकडे बघ, आई काय म्हणते मुलाला माझ्याकडे बघ, मी काय बोलते ते ऐक. मुलगा काय करतो, मुलगा इकडे बघत असतो तिकडे बघत असतो आणि त्याचं दुर्लक्ष. म्हणजे त्याचा अर्थ आय कॉन्टॅक्ट नसला तर तुमचं कम्युनिकेशन जातं. त्यामुळे ते आहे. तर मग आय कॉन्टॅक्ट राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट समजावून घ्यायची असेल तर जो वक्ता बोलत असतो त्याच्या डोळ्याबरोबर डोळे भिडवून जर केलं तर ते आतमध्ये जायला मदत होते. पुढे जाऊ. काही काही वेळेला काय होतं, फोकस ऑन कंटेंट, म्हणजे आपण ही सवय लावावी लागते की समोरची व्यक्ती बऱ्याचशा गोष्टी बोलत असते पण त्याच्यात निरक्षीर विवेक म्हणतात. म्हणजे काय, त्याच्यातलं महत्वाचं काय आहे हे काढून घेण्याचं. तर हे तुम्ही जर बघितलं तर वकील असतात, त्या वकिलांना ही सवय असते, ते बोलतात त्याच्यातला बरोबर मुद्दा काढून घेतात. तर हे जे काही महत्वाचं जे काय आहे ते काढून घेण्याची जी सवय आहे ही आपल्याला लावून घ्यावी लागते. आपल्या बुद्धीला, आपल्या मेंदूला ती सवय लावावी लागते. आणि पुढे पुढे असं होतं की ही जर तुम्ही नोट्स काढतात तर त्यातले महत्वाचे फक्त मुद्दे काय म्हटलं, सिलेक्टिव्ह लिसनिंग, हे काय म्हटलं, कॉन्शियस हिअरिंग,
इज लिसनिंग. मग असे काही महत्वाचे फक्त मुद्दे आहेत तेवढे घेतलेत, म्हणजे मग बाकीचा फापट पसारा किंवा बाकीचं बरंचसं मोठं हे चालतं, तर त्याच्याऐवजी त्या कंटेंट वरती फोकस. आणखीन एक असतं की बऱ्याच वेळेला आपण तो बोलणारी व्यक्ती किंवा सांगणाऱ्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीशी आपण बघत असतो. त्याने अंगात काय घातलेलं आहे, त्याचे केस आहेत का, तो कसा बोलतोय, त्याचे काय चष्मा आहे का, कुठला आहे, या सगळ्या गोष्टी गौण आहेत खऱ्या. पण त्याला महत्व देतो आपण. हे असे का राहतात, आले कुठून, कसे आलेत, गाडीने आलेत की काय. आता तुम्हाला काय आहे की जे चाललेलं आहे त्याच्याबरोबर राहायचं, तर त्याच्याऐवजी अशा तऱ्हेने जजमेंटल होऊन वेगवेगळ्या प्रकाराने आपण समोरच्याचं माप काढत असतो किंवा हे करत असतो. तर त्याच्याऐवजी आपण मुख्य कंटेंट काय आहे त्यावर जर भर दिला तर आपला फायदा होतो. अवॉइड सिलेक्टिव्ह लिस्निंग. सिलेक्टिव्ह लिस्निंग याचा अर्थ काय, तर मला माझ्या पूर्व अनुभवानुसार किंवा पूर्व माझे ग्रह असतात, त्यामध्ये मला त्यातलं मी माझ्या फायद्याचं असतं तेवढंच फक्त मी घेतो. म्हणजे काही याच्यामध्ये असं म्हटलं की आता समजा एखाद्या माणसाला काही ड्रिंक्स घेणं वगैरे अशी त्याची सवय आहे, तर तो एखाद्या व्यक्तीने डॉक्टरनी जर सांगितलं की थोडंफार प्रमाणामध्ये ड्रिंक्स घेणं हे काही काही वेळेला फायदेशीर असतं, बस त्याला तेवढंच फक्त आवडतं आणि ते तो सांगतो, बघितलं काय सांगितलंय ते. पण त्याच्यानंतर दुष्परिणामावर बोलतो ते घेत नाही, किंवा त्याचे किती वेगवेगळ्या प्रकारांचे अँगल आहेत हे दिसत नाही. तर ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह लिसनिंग. हे उदाहरण का दिलं, तर बऱ्याच वेळेला असं होतं त्यांनी अमुक याच्यावरती माझ्या फायद्याचं आहे तेवढं सांगितलं, आणि म्हणून अशा तऱ्हेचं सिलेक्टिव्ह लिसनिंगमुळे काय होतं की सर्व प्रकारचं सर्वंकष असं ज्ञान आपण घेत नाही किंवा आपण ताडून बघत असतो. माझ्या मागच्या वेळेला मी हे वाचलं होतं ना, त्याच्यामध्ये हे असं दिलेलं आहे, ह्याच्यात दिलेलं आहे, ते दिलेलं आहे, हे करत असताना तुमचं त्या वाक्याबरोबरचं कनेक्शन तुटत असतं आणि तो काही महत्वाचे मुद्दे जातात. तेव्हा त्यावेळेला म्हणतात ना की आता पाठी कोरी करायची आणि मग समोर बसायचं. हे SSY क्लासमध्ये पण आपण सांगतो की तुम्ही खूप काही वाचलं असेल, खूप काही ऐकलं असेल आणि ते चुकीचं पण नाही, ते योग्य पण आहे, पण तरीही आता इथे बसताना थोडी पाठी कोरी घेऊन बसलेत तर तुम्हाला सगळं घेता येईल. पुढे जाऊ. आपल्या मधून सोयीनुसार मधून घेतात गुरुजी. हो हो. म्हणजे आणखीन एखादी गोष्ट मला आवडते म्हणून मी म्हणणार नाही ही चांगलीच आहे, मग मी माझ्या मग सोयीनुसार तेवढंच घेणार. घ्यायचं. ड्रिंक बरोबर. करणार आहे, नाही नाही याचा मला फायदा होतोय कारण त्याला घ्यायची असती म्हणून तो सांगतो की हे छान आहे माझ्यासाठी. याला सिलेक्टिव्ह लिसनिंग म्हणतात, की हा मला तेवढंच फक्त घेतो, तर त्याच्यामुळे होतं काय, बाकीचं सगळं माझं जातं, एवढंच सांगण्याचा उद्देश. आता मध्ये मध्ये प्रश्न विचारणं हे वाक्याने पण लक्षात ठेवायचं. आपण बोलत असताना आता इथे ते ऑनलाईन थोडंसं शक्य होत नाही किंवा वेळेच्या गणितात बसत नाही, पण जर श्रोत्यांना ऐकायला जर जागृत ठेवायचं असेल तर चांगला वक्ता जो असतो तो काय करतो, तो मध्येच एखाद्याला प्रश्न विचारतो, मी काय सांगितलं. किंवा SSY क्लासमध्ये तुम्हाला लोकांना जर जागृत ठेवायचे असतील तर मध्येच एखाद्याला उठवून जर विचारलं, अच्छा अच्छा म्हणजे विचारतात पण बहुतेक, मग तो जरा सावध राहतो. तर त्यामुळे असा प्रश्न विचारणं आणि स्वतःला पण जागृत ठेवण्यासाठी मध्ये मध्ये जर तुम्हाला फक्त अलाउड असेल तर, किंवा त्या वक्त्याची तशी तयारी असेल तर, नसेल तर एखादा प्रश्न असेल तर तो लिहून ठेवायचा आणि नंतर मग तो विचारायचा. पण ह्या प्रश्न विचारण्याच्या याच्या प्रक्रियेचं त्याच्यामुळे तुम्ही काही वेळेला त्याच्यात कनेक्ट राहता किंवा रिस्पॉन्ड करणं आहे की छान, एखादा वाक्य आवडलं तर छान म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला त्याचा प्रोत्साहन दिल्यासारखं असतं किंवा ते आवडलं म्हणून तुमच्या चेहऱ्यावरून मान हलते तुमची बॉडी लँग्वेज मध्ये. तर अशा तऱ्हेने तुमचा जो रिस्पॉन्स असतो तो त्या वक्त्याला सुद्धा इंटरेस्टेड आहात हे पण दाखवतो आणि तुम्ही अटेंटिव्ह आहात किंवा ते घेत आहात हे लक्षात येतं. प्रॉपरली रिस्पॉन्ड दिलात तर हे होतो. आणि प्री ऑक्युपाय होणं, मी मगाशीच सांगितलं तसं, माझ्या डोक्यामध्ये उगाच जे काही चाललेलं असतं त्याच्यापासून जर मला ते ही अर्थात स्किल आहे, ते हळूहळू लक्षात येतं, सवयीने ते जमायला लागतं की समोर जेव्हा चाललेलं असतं ना तेव्हा पार्टिशन करायचं की आता मला दुसरं काही करायचं नाहीये, मला ते सांगतायत ते पूर्णपणे पूर्णांशाने ऐकायचं आहे. अशा तऱ्हेचं नेहमी जर सवय लावलीत मनाला, बुद्धीला, तर हे आपोआप घडायला लागतं किंवा जमायला लागतो. जरा माईक बंद ठेवा, तुमचे मायक्रोफोन बंद ठेवा बाकीच्यांनी. आता आपल्याला का ऐकायला किंवा आपण त्या दृष्टीने कम्युनिकेशन
कमी का होतं किंवा मला ऐकण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात ते आपण बघू. पहिली गोष्ट, हे थोडंसं अक्वायर्ड स्किल आहे. म्हणजे हे ऐकणं हे बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायची सवयच नसते आणि मध्ये 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 बोलायची. मला सुद्धा सवय होती किंवा आहे अजूनही, असं होतं की मध्येच रिस्पॉन्ड करतो आणि मग काय होतं, त्या समोरच्याची लिंक तुटते. त्याला जे सांगायचं असतं ते तुटतं. असं मला सुद्धा अनुभव येतो, कारण मी पण थोडासा बडबडे आहे. त्यामुळे माझ्याकडून पण असं घडतं काही वेळा. पण मी हल्ली ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवतो की अरे, मध्ये बोललं की त्याची लिंक तुटते किंवा मध्येच त्याचा प्रवाह वेगळ्या ठिकाणी जातो. त्यामुळे हे होतं. बॉडी माइंड कोऑर्डिनेशनची खूप गरज आहे. बॉडी माइंड कोऑर्डिनेशन नसतं म्हणजे मन आपलं तिथे, शरीर तिथे असतं पण मन भलतीकडेच जातं आणि त्यामुळे आपल्याला ऐकायला येत नाही. त्यामुळे बॉडी माइंड कोऑर्डिनेशन आहे हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा मेडिटेशन करायला लागतो, समाधी अभ्यासाचं होतं, तर पहिल्या दिवशी जेवढा क्लास समजतो त्यानंतरचे क्लास जे आहेत ते ग्रास्पिंग जास्त व्हायला लागतं असं लक्षात येतं. आणि मेडिटेशन नंतर जर तुमचं बघितलं तर तुम्हाला जास्त समजायला लागतं. याचा अर्थ समाधी अभ्यासाने किंवा प्राणायामाने तुमचं बॉडी माइंड कोऑर्डिनेशन सुधारायला लागतं आणि त्यामुळे बॉडी माइंड कोऑर्डिनेशन चांगलं असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट असते की अर्धवट समजलं की आपण ऍक्शन करायला होतो. म्हणजे रश फॉर ऍक्शन असं म्हणतात. म्हणजे मी लगेच कृती करायला जातो, पूर्ण ऐकूनच घेत नाही. हा, मला समजलं. आपण समोरच्याला सांगत असतो तू बँकेत जा, बँकेमध्ये असं असं करायचं. हा ठीक आहे, मी ते सगळं करून येतो. म्हणजे याचा अर्थ काय, पुढचं कम्युनिकेशन पूर्ण, त्याला काय सांगायचं असतं ते राहिलंच. मला माहिती आहे, मी सगळं करतो. आता हे मला माहिती आहे म्हटल्यानंतर पुढचं काही जर महत्वाची सूचना असेल तर ती राहून जाते. तर त्यामुळे पूर्ण ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं संपूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही बोललेत तर ती गोष्ट वेगळी आहे. बोलत असताना पॉज घेणं म्हणतात जसा महत्वाचं आहे. याचं कारण काय, की हे बोलत असताना समोरच्या व्यक्तीमध्ये प्रक्रिया चालू होते. मी सांगितलं ते एन्कोडिंग आणि डिकोडिंग. म्हणजे तो त्याच्यावरती विचार करतो, हे बरोबर आहे का, हे शक्य आहे का, त्याच्यात मला काय करता येईल. तर त्यामुळे म्हणतात की स्पीड डिफरन्स आहे. म्हणजे मी बोलतोय त्याचा आणि समोरचे व्यक्ती समजावून घेते ह्याचा, त्याच्यामध्ये स्पीडचा डिफरन्स असतो. तर त्यामुळे बोलत असताना किंवा ऐकत असताना काही गोष्टी त्याच्या आतमधले प्रोसेस होताना मिस होऊ शकतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, असा एक मराठीत शब्द आहे की माप काढायचं. म्हणजे असं म्हणतात समोरची व्यक्ती कोण आहे हे जर तुम्ही नीट बघून जर त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करायचं. उदाहरणार्थ समजा एक 7वी 8वी मधली मुलं आहेत, त्यांच्या समोर एखादं लेक्चर द्यायचं असेल तर ते वेगळं असेल आणि ते कॉलेजमधली असतील किंवा एखादे वेल एज्युकेटेड लोक, काही डॉक्टर आहेत किंवा वकील आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं असेल तर ते. म्हणून आपण बघा फॉर्म भरून घेतो की SSY क्लासमध्ये फॉर्म भरलेले असले की आपल्याला अंदाज येतो की यांची शैक्षणिक किती स्थिती कशी आहे किंवा इतर सगळं त्यांचं काय आहे, त्यांचं कल्चर काय आहे. तर अशा तऱ्हेने जर आपण, तर आपल्याला त्याचं स्केल काढता येतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अंदाज येतो आणि मग त्याप्रमाणे बोलतो आणि मग त्याला ते समजतं. म्हणजे ऐकण्याच्या त्याच्या प्रक्रियेमध्ये तुमची मदत कशी होते, तर तुम्ही त्याच्या लेव्हलला जाऊन, असं म्हणतात समजावून सांगणे. ते आमचे माझे जे पॅरेंट टीचर आहेत सुहासजी फडके, आपण ओळखत असाल त्यांना, तर ते हा शब्द वापरतात आणि मला तो खूप आवडतो की समजावून सांगणे. याचा अर्थ काय, त्याच्या म्हणजे त्याच्या लेव्हलला जायचं. मग त्याच्या लेव्हलला जाऊन जर बोलता आलं तर ते सोपं होतं. तसंच ऐकणाऱ्याला पण सोपं होतं. तर समजावून जे सांगणं आहे ते महत्वाचं आहे. आणि इथे हा ऐकण्याचा आणि बोलण्याचा या दोन्हींचा जो स्पीड आणि त्यांचं जे सिंक्रोनाइज होणं आहे, ते एकमेकांशी मॅच होणं आहे, हे सोपं होतं की समोरच्या व्यक्तीचा अंदाज आला तर. आता कम्युनिकेशन मध्ये एक लक्षात घ्या की तुमच्या समोरच्या व्यक्तीबरोबर तुम्हाला ज्या वेळेला कम्युनिकेशन चांगलं करायचंय, तर मी आता म्हटलं की त्याची माहिती पाहिजे तुम्हाला. तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये किती माणसं येत असतील,
माझ्या साधारणपणे 20 ते 25 माणसांबरोबर माझा नेहमीचा कॉन्टॅक्ट असतो. घरातले 1, 2, 3, 3-4 माणसं शेजारी असतात त्यांची, ते सुद्धा रेग्युलर येतो असं नाही, किंवा आम्ही कामावर जातो त्या ठिकाणी एक माझे 10-15 कलिग्स असतात, माझे जे मित्रमंडळ किंवा माझ्या बरोबरचे सहकारी असतात. तर असं म्हणतात की एक कला आहे, कला माणसांबरोबर व्यक्त होणं किंवा माणसांबरोबर डील करणं. तर त्याच्यासाठी साधं सूत्र म्हणजे काय, कला म्हणजे काय, KALA, KALA, कला. तर ह्या कला कशी अक्वायर करायची ती बघा. पहिल्यांदा के म्हणजे काय, तर नो, नो. मग पहिल्यांदा हे स्वतःच्या बाबतीत पण वापरायचं. नो युअर सेल्फ म्हणजे स्वतःला आधी ओळखायचं. माझे प्लस कुठले आहेत, मायनस कुठले आहेत. त्याला स्वॅट अनालिसिस असं म्हणतात. स्वॅट म्हणजे काय, स्ट्रॉंग पॉइंट्स आणि वीक पॉइंट्स अशा तऱ्हेचे ते काढले जातात. तर ते स्वतःचे काढायचे. त्याचबरोबर दुसऱ्यांचेही, माझ्या बरोबर जेवढे व्यक्ती असतात, घरातल्या असतील, आजूबाजूच्या असतील, तर त्यांचे प्लस आणि मायनस पॉइंट हे सगळे काढायचे. नंबर स्टेप 2 KA आहे. ए म्हणजे काय, ऍक्सेप्ट देम ॲज इट इज. कारण पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स नाही झाला तर बदलण्याची प्रक्रिया होत नाही. तसंच स्वतःमधले पण दोष आणि गुण आणि अवगुण हे सुद्धा जर तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट केलेत तर सुधारणा होते. तसंच समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही जशीच्या तशी ऍक्सेप्ट केलीत तर बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला पहिल्यांदा त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं आहे, म्हणजे ऍक्सेप्ट झालं आहे. ऍक्सेप्ट युअर सेल्फ ऑल्सो म्हणजे स्वतःला पण स्वीकारा, कारण सगळं कोणीच परिपूर्ण नसतो, त्यामुळे ते स्वीकारणं आलं. आणि तिसरी स्टेप आहे एल म्हणजे लव. लव युअर सेल्फ अँड लव अदर्स. असं म्हणतात, जो स्वतःबरोबर प्रेमाने राहू शकतो तोच इतरांबरोबर प्रेमाने राहू शकतो. आणि त्यामुळे त्याच्यामधला जो लव आहे तो, मग तो जसा आहे तसा जर स्वीकारलात आणि त्याच्याबरोबर प्रेमाने राहिलेत ना, तर तुमचं कम्युनिकेशन खूप सुंदर व्हायला मदत होते. आणि हे वरवरचं नको, आतमधून भाव आला तर. म्हणजे म्हणतात ना, तो माझ्याशी चांगला नाही, तुझ्याशी कसा चांगला वागतो. आता हे कसं वागतो ते हे तुम्हाला सांगायला नको. आतमधून तुम्ही जसं क्लिअर असता, तुम्ही तुमच्यामध्ये प्रेम असतं, ते त्या व्यक्तीपर्यंत आपोआप पोचतं. त्यामुळे आता कला मधला पहिला नो झालं, ऍक्सेप्ट ॲज इट इज, आणि लव्ह युअर सेल्फ अँड अदर्स हे तिसरा झाला. आणि आता शेवटचा म्हणजे काय, ए. आणखीन शेवटचा एक आहे कला ला मधला ए. एक म्हणजे ऍप्रेज. ऍप्रेज याचा अर्थ, याचा अर्थ शाबासकी देणं. तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या याच्यातून जर शाबासकी दिली, स्वतःला मला शाबासकी आवडते, कुठलंही चांगलं करू काम किंवा बारीकसं थोडंसं केलं तरी मला असं वाटतं की कोणीतरी मला चांगलं म्हणावं. तर पहिलं स्वतःला अप्रेज करा. मी आता कलाकार आहे, माझं कला झालं नाही, तुम्हाला आज मी दाखवू शकत नाही, मला दाखवायचं होतं, पण पुढच्या वेळी पुन्हा कधी सत्संग असेल तेव्हा मी दाखवीन माझी कला आहे ती. तर मी एखादी कला बनवतो त्यावेळेला लोकांना ती आवडते किंवा नाही आवडते हा नंतरचा भाग आहे, पण ती मला आवडते म्हणून मी मला स्वतःला पहिली शाबासकी देतो की अरे वा छान, तू छान बोललास, तू छान लिहिलंस, तू ते केलं. हे जे स्वतःला अप्रेज करणं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि मग दुसऱ्यालाही आपोआपच अप्रेज करायला लागतो. एखादी छोटीशी भाग आहे तो तुम्ही जर पकडलात आणि त्या व्यक्तीबरोबर जर त्याला अप्रेज केलं, त्याला जर शाबासकी दिली आणि म्हटलं अरे वा तुझं हे छान आहे, हा हे छान आहे, तर तो स्वीकारण्याच्या भूमिकेत जातो. याला म्हणतात पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम. म्हणजे SSY मध्ये असं म्हणतात की एखाद्या शिक्षकाने हे असेल तर त्याला फीडबॅक द्या, म्हणजे त्याला सांगा की तुझी काही चुका राहिल्या किंवा आहे. तर पहिला फीडबॅक काय पाहिजे, तर पॉझिटिव्ह फीडबॅक. म्हणजे पहिल्यांदा सुसंवाद, अरे वा छान, तुझं प्रेझेंटेशन खूप छान होतं, बोललास पण स्पष्ट, तुझं बोलणं वगैरे खडखडीत होतं, मुद्दे सुद्धा अगदी व्यवस्थित मांडलेस. आता हे झाल्यानंतर तुम्ही त्याला जर असं म्हटलं, पण एक थोडीशी सूचना सांगू का, तो लगेच म्हणतो अरे वा सांग ना, माझ्यामध्ये बदल घडायला हवाय ना, तर सांग ना. तो लगेच स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये येतो. म्हणून पहिल्यांदा काय आहे, तर त्याला बुल फायटिंग टेक्निक म्हणतात. म्हणजे थोडंसं इकडे घेऊन जायचं, त्या बैल असतो ना त्याला असं झुकाटणी देतात, म्हणजे त्याला थोडंसं आपल्या बरोबर न्यायचं आणि मग कुठेतरी त्याला फिरवायचा. तर असं थोडंसं ते आहे की पहिल्यांदा अप्रेज करा, त्याच्यातले चांगले गुण सांगा आणि नंतर मग त्याला जर दोष सांगितले तर तो स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये येतो. तेव्हा अशा तऱ्हेने पॉझिटिव्ह फीडबॅक. तेव्हा ही कला तुम्ही अक्वायर करावी. म्हणजे काय, नो युअर सेल्फ, ऍक्सेप्ट ॲज इट इज, देन लव आणि अप्रेज. हे जर केलं तर बराचसा प्रॉब्लेम आपला कम्युनिकेशन मधला
निघून जातो. आता कम्युनिकेशन मधलं काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणता त्याच्याबरोबर ना मला संवादच साधता येत नाही, काही झालं ना तरी मला प्रॉब्लेमच निर्माण होतो, असं ते निर्माण होतं. त्यावेळेला असं एक स्टार टेक्निक म्हणतात. स्टार म्हणजे काय ते पुन्हा लिहून घ्या पाहिजे तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. स्टार म्हणजे अशा वेळेला स्टॉप. पहिल्यांदा त्याच्याशी बोलण्यापूर्वी स्टॉप म्हणजे पॉज घ्या, थांबा. मला आता त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करता येत नाही असं ज्याच्याबद्दल वाटतंय त्याच्याबद्दल, म्हणजे पहिल्यांदा स्टॉप करा. कशासाठी थांबायचं तर थिंक, म्हणजे आता विचार करा की व्हॉट, व्हेन, व्हेअर अँड हुम, म्हणजे कोणाला मी देतो आहे, कशासाठी द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, हे सगळं नीट विचार करा आणि मग त्याच्यावरती ऍक्ट करा. म्हणजे त्याचं संपूर्ण स्केल काढा, त्याला काय आवडतं ते बघा आणि मग ते आवडतंय ते समजून त्याच्याबरोबर डील करा आणि मग पुढे जा. तर अशा तऱ्हेने ऍक्ट करा. आणि हे जर झालं तर तुम्हाला रिव्ह्यू घेता येतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे सगळं नीट कम्युनिकेशन झालेलं आहे. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा थांबायचं, त्या व्यक्तीविषयीचा पूर्ण विचार करायचा, त्याला चांगलं काय वाटतंय, कुठलं हे आहे, कुठून मला याच्यामध्ये आतमध्ये जाता येईल त्याच्या मनामध्ये, हा विचार करून मग जाता येतं. आणखीन एक कम्युनिकेशन मधलं असं म्हणतात की सल्ले द्यायला सोपे असतात. बऱ्याच जणांना सल्ले द्यायला आवडतात आणि म्हणतात तसं सगळ्यात स्वस्त मिळणारी गोष्ट कुठली आहे तर सल्ले. तर सल्ले देणं सोपं असतं, पण असं एक म्हणतात की तुमचं स्वतःचं कामच बोलत असतं किंवा युअर वर्क स्पीक्स फॉर इटसेल्फ. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट सांगत असाल तर ती तुमच्यामध्ये उतरलेली आहे का किंवा तुम्ही ते करता आहात का, हे ज्या वेळेला होतो तेव्हा ते सहज कम्युनिकेट होतं. म्हणजे मी वेळेवरती यायचं, सगळ्यांना सांगायचं हा क्लासला वेळेवर यायचा आणि मीच स्वतः येत नाहीये, तर ते कसं होईल. म्हणून म्हणतात मॅनेजर जो असतो किंवा कामावर ह्याचा जो मुख्य असेल त्यांनी पहिले ते नियम पाळायचे असतात किंवा पहिल्यांदा त्याच्या ह्याच्यामध्ये ते सगळं उतरलेलं लागतं, म्हणजे मग ते सहज ट्रान्समिट होतो. हा साधा नियम आहे. आणि त्यामुळे म्हणतात की कम्युनिकेशन मध्ये स्वतःमध्ये त्या गोष्टींचा पहिल्यांदा अंगीकार करायला सुरुवात करायची की मग दुसऱ्याला सांगावं लागत नाही, ते आपोआप ट्रान्समिट होतो. मला वाटतं वेळेचं गणित पुढे जाते, पुढे मी थांबतोय. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे कुठल्या ह्याच्यामुळे अडथळे येतात तर त्यातले काही महत्वाचे घेतो आणि मग मी थांबणार आहे. तर ऍटिट्यूड म्हणतात की ती ऍटिट्यूड सगळ्यात घातक असते. ती म्हणजे काय तर इगो, सगळ्यात इगो, अहंकार. म्हणजे मीच, मी 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 आपण म्हणतो ना, काय सारखं मी 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 चाललंय. तर तुमच्या बोलण्यामध्ये सतत जर मी 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 येत असेल तर ते इरिटेटिंग होतं किंवा समोरच्या व्यक्तीला ते त्रासदायक होतं. आपल्याला सुद्धा ते ऐकणं ऐकू मग माझ्या बोलण्यात नाही ना ते सारखं येत आहे किंवा माझीच टिमकी वाजवतो म्हणतात ना, मी असं केलंय, मी तसं केलंय. ते असे नॅरो माइंडेड किंवा सेल्फ सेंटर्ड ज्या व्यक्ती असतात त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट म्हणतात गेस्चर, म्हणजे मला वाटलं असं वाटतं. तर श्रीकांत पाटणकर, श्रीकांतजी जे आहे ते म्हणतात असं आपण बरंच वाटत असतो. म्हणजे काय, मला असं वाटलं तुला समजलं असेल, मला असं वाटलं तू करशील म्हणून, म्हणजे गृहीत धरतो आपण. तर हे जे वाटलं जे आहे, गेस्चर जे आहे, हे कम्युनिकेशन मध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण करतो. बऱ्याच वेळेला सेफ्टीमध्ये तर होतच. मला असं वाटलं हे ओपन केलं तर होईल, पण त्याच्यावर विचार केलास का, किंवा नुसतं वाटून काही उपयोग नसतो. ओव्हर रिॲक्टिव्हनेस कम्युनिकेशन मध्ये त्रासदायक होतो. म्हणजे काय, मी बोलतोय आणि मध्येच मी कट करून टाकतो, थांबा तुम्ही काय सांगता मला समजतंय. तर हा ओव्हर रिॲक्टिव्हनेस आहे, तो पण काही काही वेळेला घातक ठरतो. स्ट्रेस, स्ट्रेस जर असेल तर स्ट्रेस असताना आपलं कम्युनिकेशन थिंकिंग प्रोसेस बरोबर होत नाही आणि म्हणून मग थांबतो. द्वयर्थी बोलणं म्हणजे एकाच दोन चार अर्थ निघतील अशा तऱ्हेने बोलणं, हे सुद्धा कम्युनिकेशन मधला अडथळा आहे. आता पुढे काही गोष्टी महत्वाच्या बोलतो आणि मग मी थांबतो की समोरच्या व्यक्तीबरोबर मला कम्युनिकेशन करता येत नाहीये. तर असं म्हणतात की त्याचा प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्या रोलमध्ये जा. एक गोष्ट सांगतो की एक राजा होता, तो त्याच्या हातामध्ये सत्ता होती,
मुकुट घालायचा, सगळं हे करायचा, बसायचा, त्याच्यासाठी सगळे सेवक हजर असायचे. तर त्याच्याकडे एक द्वारपाल होता. द्वारपाल म्हणजे शिपाई होता. तो नेहमी म्हणायचा, राजाचं बरं असतं हो, सगळे सेवेकरी असतात, हे असतात, ते असतात, सगळं असतं. ते राजा नेहमी ऐकायचं, कोणाकडून तरी समजायचं हा असं म्हणतो. मग त्याला एकदा राजा म्हणाला, आपण असं करू की तू माझ्या जागेवर बस आणि मी तुझी जागा सांभाळतो. आता मला सांगा, दोघांनाही काय झालं असेल? राजाला नाही शिपाईगिरी करण्याची सवय आणि शिपायाला नाही राजा होण्याची सवय. त्या दोघांचंही जीवन खडतर होऊन गेलं. आणि पण एक झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये, राजाला त्या शिपायाचं दुःख समजलं आणि शिपायाला त्या राजाचं काही दुःख होतं किंवा त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजले. निर्णय घ्यायचा त्यावेळेला काय होतं, कोणी सैन्य आलं आणि जर त्यांनी अटॅक केला तर काय करायचं हे त्याला माहिती नाही. तेव्हा मला ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दलचे असेल तेव्हा त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करता जर आला, आई असं का सांगते, वडील असं का बोलतात, मुलगा असं का वागतो, हे तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्ही मुलाच्या भूमिकेत जात नाहीत. म्हणून आई वडील मुलाला काय सांगतात, तू माझ्या वयाचा होशील ना, आणि तुला जेव्हा मुलं होतील तेव्हा तुला समजेल मी मला काय वाटतं ते. म्हणजे ह्यालाच म्हणतात काय की त्याचा रोल जो आहे तो जर तुम्ही प्ले केलात तर ते सोपं होऊन जातं. आणि आता शेवटचं सांगतो, आणि आहे तुमचं जर आपल्या गुरुजींची जी प्रिन्सिपल्स आहेत ती खूप महत्वाची आहेत कम्युनिकेशनसाठी. म्हणजे पहिलं प्रिन्सिपल जे आहे RSVKचं ते काय आहे, माय ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट. म्हणजे मला ओपिनियन आहे पण तेच मी महत्वाचं मानत नाही. हे ज्या वेळेला माणूस आपल्या जीवनाचं हे करतो त्यावेळेला त्याचं कम्युनिकेशन सोपं होऊन जातं. दुसरं काय आहे, व्हॉट आय अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट. मी आतापर्यंत ना असं केलं तसं केलं तेच डोक्यात घेऊन सगळीकडे फिरत असतो. अशा तऱ्हेचं जे आहे ते त्यामध्ये प्रॉब्लेम्स होतो. आणि तिसरी गोष्ट काय आहे, वेन वंडरफुल पीपल कम्स टुगेदर वंडरफुल थिंग्स हॅपन. त्याच्यावर विश्वास पाहिजे. सगळी माणसं वेगवेगळी आहेत आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या माणसांबरोबरच मला जीवन जगायचं असतं आणि त्याच्यातच खरी मजा आहे. सगळीच एकसारखी कशी असतील हे मी परसेप्शन मध्ये पण घेतलं होतं. आणि त्यामुळे अशा तऱ्हेने आहे फॉरगेट अँड फॉरगिव्ह टेक्निक. माझ्याकडून जर चुका होतात तर इतरांकडून पण त्या चुका होऊ शकतात. तर त्यामुळे माझ्याकडच्या चुका जशा मला वाटतात की लोकांनी माफ कराव्या किंवा त्या मी पुन्हा करणार नाही फार तर, पण त्या सहन कराव्या, तसंच इतरांनाही वाटत असतो. क्वालिटी टाइम म्हणून एक टर्म आहे. ती क्वालिटी टाइम म्हणजे काय, तुम्ही जेव्हा एखाद्या बरोबर बोलत असता किंवा त्याला सांगत असता त्यावेळेला त्याच व्यक्तीबरोबर कनेक्ट राहा. तेवढ्यात दुसरा कोणीतरी आला आणि तो काहीतरी बोलत असला तर तुम्हाला त्याला अटेंड करायचा नाही. त्याला सांगायचं, प्लीज जरा ह्यांचं झालं ना 2 मिनिटं मग मी तुमच्याशी बोलतो. त्याला म्हणतात क्वालिटी टाइम. असं क्वालिटी टाइम जर दिलं आपण, आपल्या घरामध्ये आई वडील असतात त्यांना जास्त वेळ नको असतो, फक्त त्यांच्याजवळ थोडा वेळ थांबले त्यांनी, जेवली का तू, आज गोळ्या घेतल्यास का, आज बरं वाटतंय ना, वा छान फ्रेश दिसते, बस एवढे 4-5 वाक्य बोललीत तर त्यांना तेवढंच क्वालिटी टाइम बस असतो. त्यांना माहिती असतं तुम्ही उद्योगामध्ये असता. तर अशा तऱ्हेने क्वालिटी टाइम खूप महत्वाचा आहे. हे एक आहे. त्यानंतर टीम मध्ये काम करायचं असेल तर असं म्हणतात, देअर इज नो आय इन द टीम. म्हणजे काय, टीम या स्पेलिंग मध्ये आय नसतो. तसं इंडिव्हिज्युअल म्हणून जर टीम मध्ये काम करायचं असेल तर इंडिव्हिज्युअलिटी जाऊन तुम्हाला युनिव्हर्सॅलिटी किंवा सर्वांना सामावून घेऊन करता आलं तर ते जास्त चांगलं होतं. आणि आता शेवटचं सांगतो ते म्हणजे कम्युनिकेशन चांगलं व्हायला हवं असेल तर एव्हरीथिंग इज ओके तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्यात बरीचशी माणसं कशी असतात, तर पहिल्यांदा एक व्यक्तिमत्व असतं ते म्हणतं आय एम ओके यू आर नॉट ओके. म्हणजे मीच फक्त शहाणा, बाकीचे सगळे वेडे किंवा त्यांना समजत नाही, अशा व्यक्तींचं जमत नाही. दुसरे असतात ते काय, आय एम नॉट ओके यू आर ओके, सबमिसिव्ह. नाही मला जमतच नाही, अशी माणसं पण काही कामाची नसतात. मी ओके नाहीये, बाकीचे सगळे ओके. तिसरे काय म्हणतात, आय एम नॉट ओके यू आर नॉट ओके अँड नथिंग इज ओके. नकारात्मक, सगळंच नकारात्मक. मी पण नाही, तुम्ही पण नाही, काहीच नाही. कुठलाही विषय काढला की ज्यांचा नकारात्मक चालू होतो त्यांचंही कम्युनिकेशन होत नाही. आणि त्यामुळे कम्युनिकेशन चांगलं व्हायला हवं असलं तर स्वतःमध्ये प्रॅक्टिस करून कसं व्हायला पाहिजे, आय एम ओके, स्वतः जसे आहोत तसे, त्याच्याबरोबर ओके, यू आर ऑल्सो ओके. आणि ते मी म्हटलंच की समोरचे सुद्धा प्लस मायनस सकट आहेत, त्यांच्याबरोबरही यू आर ओके, अँड मग एव्हरीथिंग इज ओके. हे पॉसिबल होईल.
आणि मग अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही राहायला लागाल त्यावेळेला आपोआपच तुमच्या बाजूचा माहोल बदलायला लागेल आणि मग मी म्हटलं तसं एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणजे तुमच्या बाजूची ओरा बॉडी जशी होते तसं तुमचं कम्युनिकेशन चांगलं होतं. मग तुम्ही बोलता तेही समोरच्या मध्ये जातं किंवा तुम्ही जे जे काही करता त्या सगळ्या बरोबर इतर लोक सामावून होतात किंवा तुमच्या बरोबर ती येतात. तर अशा तऱ्हेने हे सगळं जे कम्युनिकेशनचा जो भाग आहे हा दोन्ही बाजूनी कसा आहे असावा त्या बाबतीत आहे. गुरुजींचं एक हे सांगतो प्रिन्सिपल. ते म्हणतात की मॅनेजमेंट जी आपण म्हणतो सगळ्यात डिफिकल्ट मॅनेजमेंट कुठली आहे तर पर्सनल मॅनेजमेंट किंवा माणसांबरोबर वागणं हे सगळ्यात डिफिकल्ट अशी गोष्ट आहे आणि ती ज्याला जमायला लागते त्याला सगळं जग जिंकता येतं किंवा सगळं त्याच्या मनाप्रमाणे व्हायला लागतं. म्हणून गुरुजींचं वाक्य वाचतो. मॅनेजमेंट म्हणजे काय? इट इज अन आर्ट ऑफ गेटिंग इन टू द हार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड इन्स्पायरिंग देम टू डू व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड टू बी डन ऑन हिज ओन अकॉर्ड. म्हणजे लोकांशी प्रेमाने जोडणं आणि त्यांना मला जे काही हवं आहे ते करायला उद्युक्त करणं हे ज्याला जमतं दॅट इज मॅनेजमेंट. आणि म्हणजेच कम्युनिकेशन इज ऑल अबाउट एस्टॅब्लिशिंग गुड रिलेशनशिप. अशा तऱ्हेने कम्युनिकेशन म्हणजे काय तर एकमेकांच्या बरोबर चांगल्या तऱ्हेने राहून सगळ्यांबरोबर अशा तऱ्हेचं गुड रिलेशनशिप डेव्हलप करणं आणि ही मॅनेजमेंट जमावी अशा तऱ्हेने एक हेतू घेऊन मी आज हा विषय मांडला. माझी वेळ संपलेली आहे मला माहिती आहे 5 मिनिटं थोडी जास्तच झालेली आहेत पण ठीक आहे. माझं आता शिबिर आहे त्यामुळे मी एक 5 मिनिटं तुम्हाला काही बोलायचं असेल तर त्याच्यासाठी थांबणार आहे आणि मग मला थोडंसं शेड्यूल आहे त्यामुळे मी लवकर जाणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. मला हा विषय मांडण्याची संधी दिली. मला हा आवडतो पण आणि लोकांच्या जीवनामध्येही काही वेळेला याच्यात बदल झालेले मला अनुभव आलेला आहे. तर पुन्हा कधीतरी आपण भेटूया. जय गुरुदेव. धन्यवाद. गुरुजी खूप छान सांगितलं. फक्त शेवटचा पॉइंट गुरुजी एकदा सांगा प्लीज. पर्सनल मॅनेजमेंट कुठला? सगळ्यात अवघड आहे. पर्सनल हा मॅनेजमेंट सगळ्यात अवघड आहे. हो ज्याला जमतं तर तिथून पुढे थोडं मला कन्फ्युज झालं तर हा म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट जर ज्याला जमायला लागली आपल्या अवतीभोवती तर स्वतःचंही जीवन छान होईल आनंदी होईल आणि इतरांचं पण जीवन आनंदी होईल ना. तर हा ते गुरुजी म्हणतायत की ते काय आहे गेटिंग इन टू द हार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल. हे कसं जमतं तर तुम्ही हा हार्ट टू हार्ट कनेक्ट झालेत तर बुद्धीनी जर कनेक्ट झालेत तर नाही होत ते. बऱ्याच वेळेला माणसं तुटतात बुद्धीनी किंवा मेंदूनी किंवा लॉजिकली थिंकिंगनी तुटतात पण हृदयाने जोडता येतात. तर गुरुजी म्हणतात हृदयाने तुम्ही जोडा मग ते तुम्हाला जसं हवं तसं ते वागतील किंवा ते तुमच्या मनाप्रमाणे करतील. म्हणून म्हणतात हृदयाने जोडायला शिका असं गुरुजींचं वाक्य आहे ते. गुड. गुड एस्टॅब्लिशिंग थँक्यू गुड खूपच छान. रिलेशनशिप. गुड. थँक्यू सर. थँक्यू. खूप छान वाक्य मिळालं. हृदयाने हृदयाला जोडल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली होती. खूपच भारी. सगळं सार झाला त्या पूर्ण. हो हो खूपच छान. गुरुजी खूपच असंच ते धन्यवाद. थोडक्यातच सगळं सांगतात. गुरुजींचं सगळं असंच आहे थोडक्यामध्ये सूत्राबद्ध काहीतरी असतं. खूपच खूपच धन्यवाद. ते त्या हृदयी घातले. बरोबर. धन्यवाद. खूपच छान आजचा सत्संग झाला कारण की सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे की मध्ये मध्ये न बोलणं किंवा समोरच्याच न ऐकून घेता आपलाच विषय मांडणं. कारण त्याला पुढे काय म्हणायचं असतं ते अर्धवट राहिलेलं असतं. कधी कधी तो अर्ध वाक्य बोलतो आणि आपण त्याच्या विरोधात जेव्हा म्हणजे त्याला प्रतिउत्तर देतो कधी कधी तर त्याचं म्हणजे म्हणणं असं असतं की माझं ऐकून घ्या आणि आपण प्रतिकार ज्यावेळेस करतो त्याच्यावर राग होतो. त्याचंही मन दुखावलं जातं आणि आपल्याला म्हणजे आपणही घाई केल्यामुळं आपल्याला काय म्हणजे त्याला काय म्हणायचं हे न ऐकून घेतल्यामुळे आपल्याला काय सांगायचं त्याचा वेगळा मेसेज चालला जातो समोरच्याकडे. खूप म्हणजे आजचा सत्संग हा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक होता. धन्यवाद. असा सत्संग घडू द्या सोबत. आपण आधी प्रेयर घेऊ त्यानंतर विचार. चालेल. असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. एक बोलू का गुरुजी? हा. माझा एक मला तेच एक सांगितलं होतं मी पहिल्यांदा की मी मेसेज पण लिहिला होता पण पुन्हा डिलीट केला, म्हटलं सगळ्यांना नको. म्हणजे समोरचा व्यक्ती बोलत असताना मला पण तसं होतं की दम निघत नाही, पटकन बोलू वाटतं. तर त्याच्यावर मी कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करते, पण कधी कधी होतं माझ्याकडनं. हे लक्षात आलं ना, म्हणजे सुधारणा होते. आपल्या त्रुटी लक्षात आल्या की आपोआप समोरच्याने सांगितलं की पटत नाही, आपणच हा. शोधले दोष, तर हो. आपोआप हळूहळू सुधारणा होते. हम्म. मलाही हा दोष, माझ्यामध्ये पण हा दोष आहे, अजूनही चालतं कधी कधी, आणि ते असं होतं. याच्यावरती कंट्रोल करावा लागतो. तर ते माणसाची प्रवृत्ती आहे आणि बऱ्याच वेळेला ओरिजिनल प्रवृत्ती पण असतात, त्याच्यावर मात करायला थोडा वेळ लागतो. मूळतच हो. आहे. जय गुरुदेव. खूपच छान होता आजचा सत्र. उषामा, तुमचे खूप खूप आभार. अगदी वेळेवर तुम्ही मला जागृत केले, पण तरी पण लिंक थोडी थांबून आली तर पुढचा भाग गेला माझा थोडा, ते पण मला तरी पण जे मिळालं ते जो प्राप्त है वो पर्याप्त है. केअर घ्यायची होती ना. आणि खूपच छान सेशन आणि खूपच छान गुरुजींनी जे सांगितलं ते इतकं उपयोगाचं आहे आयुष्यामध्ये, लाईफ मध्ये. आणि ज्यांचं वय झालंय त्यांना सुनांबरोबर, मुलांबरोबर कसं कम्युनिकेट करायचं त्यासाठी, आणि ऑल म्हणजे लाईफ मध्ये पण बिझनेस मध्ये पण खूपच छान. नेहमी सेशन घेत जा गुरुजी. तुमचा सहवास आम्हाला जितका लाभेल त्याच्यात आमच्यात खूप प्रोग्रेस होईल. खूपच धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. उषामाचे, SSY, गुरुजी, हे सगळं जे नॉलेज दिलं ते सगळ्यांचे धन्यवाद. आणि जय गुरुदेव. आपण थांबूया. मला वाटतं मला थोडंसं, आमचं शिबिर चालू आहे आश्रमामध्ये, त्यामुळे मी आता थोडंसं वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे, कारण तिथे रेंज नसते. आणि त्यामुळे मला घरी, मी श्रीकांतजींच्या घरी आलेलं आहे. आता मला पुन्हा आश्रमात जायचंय, त्यामुळे मी जरा थांबतो. ओके ओके. जय चालेल. गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. उषामा,